आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लाले हा आजी। चांगलीच खमकी झालीस की ग तू। हा बरं झालं त्या रात्री मुडद्याला चांगलाच नामावला। हा आजी, तुम्ही म्हणलात ना तसंच करते मी। काल रातच्याला पण बाहेर चालले होते, पण मी जाऊच दिलं नाही। नाहीच जाऊन द्यायचं। मुडदा बाहेर जाऊन काय दिवं लावतोय कोणाक ठेव। त्याला सांगायचं की ही तुझी बाहेरची थेर आहेत ना ती बंद कर आता। चांगलं त्याला ठसून सांग। हो आजी। आजी, काल तुम्ही म्हणत होतात तशी कुणी बाई खरंच आली होती का इथं? अहो, मी कशाला खोटं बोलू। गुड मॉर्निंग। क्या सीरियस चर्चा चल रही है सुबह सुबह? काय नाही, आजी सांगत होत्या काल रात्री इथं कुणीतरी बाई आली होती। कौन सी बाई? अगो काल रातच्याला मी बसली होती ना, तेव्हा एक बाई घरात चालली होती। माझा आवाज ऐकून चांगली पळायला लागली, पण तिला सटविलाय ना मी पकडली। त्या घरातल्या यायला उशीर केला ना, ती सटवी गेली पळून। तुम्हीच तर नव्हता आलात। नहीं नहीं, मैं क्यों आऊंगी इतनी रात को? और मैं आती तो भागती थोड़ी ना। हा ते पण आहेच। नाही नाही, ही नव्हती अगं। अगं दुसरीच कोणतरी होती। ती वडायची बॅग असते का नाही, ती घेऊन आली होती। मी आवाज ऐकला तर त्या बॅगचा। वो बैग लेके आई थी? वही तर। वो मनीषा को मुंबई जाना था। कहीं ये नकली गोपाल और उसका यहाँ से भाग निकलने का प्लान तो नहीं था? शायद वही आई होगी। आज येताना त्या सुधाकर बरोबर यावं लागला, म्हणून डायरेक्ट मनीषाकडे नाही जाता आलं। दुकानावर यावं लागलंय। ती मनीषा आता नक्की कुठे असेल? ती मनीषा घरी असेल का, की सोडून पळून गेली असेल? असं जर का झालं असेल ना तर त्या लालीला जिवंत नाही सोडणार मी। मला लवकरात लवकर त्या मनीषाकडे जाऊन दागिने आणि पैसे ताब्यात घेतले पाहिजेत। या दुकानावर लकीला लक्ष ठेवायला सांगतो। कुठे बाहेर निघालायस गोपाळ? अरे वा, बरं झालं माधुरी आली। आता दुसऱ्या कोणाला लक्ष ठेवायला नाही सांगावं लागणार। काय लगीन झाले म्हणून बोलायचं नाहीये का माझ्याशी? अगं असं नाही माधुरी, पण मलाच वाईट वाटतंय ग। नाही म्हणजे कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलू हेच कळत नाही। नकोच बोलूस। तुझं ना माझ्याकडे लक्षच नाही। तुझं लगीन झाल्यापासून मी आधी जे काय काय केले ना ते समजा विचारलंयस तू। आतापर्यंत तुझ्यासाठी एवढा त्याग केला, सगळ्याची माती करून टाकलीस। अगं असं नको ना बोलू माधुरी। काय अगं तू, मी जेव्हा गावात परत आलतो ना सगळ्यात पहिल्यांदा मला तुझ्या त्यागाबद्दल कळलं। तेव्हाच मी ठरवलं होतं तुझ्याशी लग्न करायचं। मी घरी जाऊन सांगणार होतो आप्पाला, पण त्याच्या आधीच त्या लालीचे घरचे आले। पक्या मामाला पण समजून सांगणार होतो, तुझा हात मागणार होतो। आप्पानं घोळ घालून ठेवला आणि निस्तराव मला लागतंय बघ। जाऊ दे, जी काय आपल्या नशिबाचे भोग आहे ती भोगायची, त्याला आपण काहीच करू शकत नाही। पण हा, मला तुझ्या प्रेमाची कदरच नाही असं नाही बरं का। खरंच गोपाळ, मला समजते रे तुझी अवस्था, पण हे सगळं नाही व्हायला पाहिजे होतं। होय काय, काय करणार आपण सांग बर? जसं ही लग्न अचानक झालं तसं अचानक लाली बी घरात निघून जाईल बघ। खरंच? होय खरंच। माधुरी, माझं एक काम करशील का ग? बोल ना, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन। वाटेल ती करायची काही गरज नाही, दुकानावर लक्ष ठेवायचंय। ठीक आहे, थांबते। तुम्ही इथं? ए, तू काय करते आमच्या दुकानात? हे विचारणारी तू कोण आहेस? या दुकानाची मालकी। चल बाहेर निघ, चल।
अहो तुम्ही काय करता इथं दुकानात? जा घरी. ती सांगते मी तुम्हाला नंतर. पण ही पोरगी मला आपल्या दुकानात नाही पाहिजे. आणि दुकानातच नाही, तुमच्या आसपास पण दिसाय नाही पाहिजे ही. दिसणार. काय करणार आहेस तू? आमचं लगीन ठरलं होतं तुझ्या आधी. तू मध्ये आलीस, तू घुसलीस घरी. ठरलं होतं, झालं तर नाही ना. माझं लग्न झालंय ह्यांच्याशी, त्यामुळं माझ्या नवऱ्यापासून तू लांब राहायचं. यांच्या आसपास पण फिरकायचं नाही, नाहीतर हात पाय तोडून ठेवीन तुझं. लक्षात ठेव, माझ्या इतकी वाईट कुणीच नाहीये. काल रात्रीपासून हिच्या अंगात काय शिरलंय काय माहिती. नको लय मास दाखवूस लगीन झाल्याचं. नाही तुला गोपाळच्या घरातनं बाहेर काढलं ना तर बघ. मला बाहेर काढणार? मला बाहेर काढणार? आ? बोल ना. मला घराबाहेर काढणार तू? चल सोड. सोड. सोड मला. अहो सोडा हात हो लालीजी. अरे गोपाळ, ही काय डाउनलोडिंग आहे? ए काय चाललंय इथं? ए हात सोड माझ्या पोरीचा. कळलं? कळलं का काय करू शकते मी ते? इथनं पुढं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. ए माधुरे, तुला बोललो होतं ना तुझ्यासाठी खानदानी श्रीमंत स्थळ बघणार म्हणून. कशाला इथं कडमडलीस आणि कशाला हिच्या मागे लागलीस? पप्पा, मी लहानपणापासून गोपाळला नवरा मांडलंय. पण आता आमचं लग्न झालंय ना, आम्ही दोघं नवरा बायको आहे. त्यामुळं जुनं सगळं विसरून जायचं. काय? नाही जाणार. काय बोललीस? काय बोलली? परत बोल. नाही जाणार. काय करायचंय ते कर. नाही जाणार. माधुरे, पास कर. गोपाळचं आता लगीन झालं या. आता तमाशा करून काही बी उपयोग नाही आहे. जर त्याचं लगीन झालं नसतं ना तरी पण तुझं लगीन त्याच्याशी लावून दिलं नसतं. तू चल मंदिरा. चल चल पप्पा. चल. अरे तुमचं काय इथं? काय कुस्तीत सामना भरवल्यात? निघा चला. जावा जावा. आपापलं काम करा. निघा. वहिनी, तुम्ही जरा लयच तापलाय. तुम्हाला एक चहा देऊ का गरमागरम? मी थंड व्हाल. वहिनी, तुम्हाला कोणी झपाटलं का काय? होय रे गोपाळ. नाही मी चाललो बाबा. आपलं काय? आणि मी आहे माझं काम करतो बाबा. आपलं काय? ये रे. कुठं बाहेर चालला होता का? आता हिच्या समोर असं दुकानातून जाणं म्हणजे संशयाला नवीन वाट करून देण्यासारखं आहे. बोला की. नाही. तुम्ही काय करता इथं? जर घरी जा तुमची कामं करा की. नाही, मी इथंच तुमच्या सोबत बसणार आहे. तुम्ही करा तुमचं काम.